कामगारांच्या एकजुटीचा शशांकराव आगे बढो, हम तुम्हारे साथ है, मागण्या आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या। बेस्टच्या विविध मागण्यांसाठी बेस्ट वर्कर युनियनचे शशांकराव यांच्याकडून उपोषण करण्यात येत आहे। सोमवारपासून या उपोषणाला सुरुवात झालेली आहे। थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सोमवारपासून या उपोषणाला सुरुवात झाली, आजचा तिसरा दिवस आहे। या अगोदर कोणी अधिकारी भेटायला आलेत का? कोणी सरकारकडून कोणी भेट देण्यास आले आहे का? आत्ताच एक 15 मिनिटापूर्वी BSTच्या जनरल मॅनेजरांचं पत्र घेऊन BSTचे वरिष्ठ अधिकारी इथे आले होते आणि त्यांनी माननीय जनरल मॅनेजर सोनिया सेठी यांचं पत्रही आम्हाला दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये माननीय जनरल मॅनेजर यांनी एकूणच आमच्या मुद्द्यांना घेऊन ते प्रयत्न करणार आहेत आणि सोडवण्याचा प्रयत्न करणार असं ते पत्र आहे आणि हे त्यांचं पत्र आलेलं आहे आणि आता डिस्कशन्सला सुरुवात होईल। आम्ही त्यांना जे वरिष्ठ अधिकारी आले होते त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की फक्त असं एक पत्र होऊन चालणार नाही, तर जे काही डिमांड्स आहेत त्याच्यावरती एक स्पेसिफिक काहीतरी निर्णयाला पोचावं लागेल आणि ते सुद्धा त्याला तयार आहेत असं ते म्हणाले। आणि आता त्यांच्या त्या पत्राला घेऊन आमचं जे काही आम्हाला सजेशन्स द्यायचे आहेत, आम्ही तोंडी तर बोललेलंच आहोत आणि त्या पद्धतीने ते म्हणालेले आहेत की ते जनरल मॅनेजरला ते जे काही आमचं म्हणणं आहे ते कळवतील आणि त्या अनुषंगाने ते परत आमच्याशी बोलणं करतील। चर्चा करण्यासाठी महाव्यवस्थापक इथे येणार आहेत की तुम्हाला तिकडे बोलवण्यात आलेलं आहे? नाही, अद्याप काहीच नाही आहे त्या पद्धतीचं। आता जे त्यांचे वरिष्ठ अधिकारी आले होते त्यांना आम्ही आमचं जे काही म्हणणं आहे ते त्यांना सांगितलेलं आहे। ते आता जाऊन जनरल मॅनेजर यांना कळवतील आणि त्यानंतर पुढचं काय आहे ते त्या पद्धतीने सांगतील। जसं तुमचं म्हणणं होतं की मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, त्या बातमीवरती तुम्ही आत्ता देखील ठाम आहात का? हो, आता देखील ठाम आहे। जोपर्यंत पूर्णतः जे काही सेटल करायचं ते होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालू राहील। बेस्ट कामगार सेनेचे माजी अध्यक्ष सुहास सामंत यांनी कालच शिवसेना पक्षात प्रवेश केलेला आहे। त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की आमच्या मागण्या ज्या आहेत, जे आमचं म्हणणं आहे ते सरकारपर्यंत या अनुषंगाने लवकर पोहोचेल, कारण जे मंत्री आहेत ते सरकारच्याच पक्षाकडून आहेत, त्यामुळे मी हा पक्ष प्रवेश केलेला आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं। यावर काय म्हणणं आहे? ज्या वेळेला ते बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष होते त्यावेळेला सुद्धा ते म्हणाले होते की आता सरकार म्हणजे ज्या वेळेला सरकारात नव्हते तेव्हा ते तसे म्हणायचे, पण ज्या वेळेला 2019मध्ये त्यांचंच सरकार आलं, 2.5 वर्ष सरकार होतं, पण साधी एक नवीन बसगाडी आणण्याचं काम त्यांनी केलं नाही। कोविडचा भत्ता त्यांच्या काळात दिला गेला नाही, असे अनेक गोष्टी त्या काळात झाले नाहीत। त्यामुळे सुहास सामंत काय बोलतात मी त्यांना तेवढं गांभीर्य घेत नाहीत। सुहास सामंत यांनी जो पक्षप्रवेश केलेला आहे त्या अनुषंगाने बेस्टचे काही वर्कर्स यांनी त्यांच्यावरती नाराजी देखील व्यक्त केलेली होती, जो पक्षप्रवेश करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने। जर कोणी या BSTमध्ये कामगारांचा विश्वासघात कोणी जर केला असेल तर सर्वप्रथम सुहास सामंत यांचं नाव त्याच्यात येतं। त्यांनी जो विश्वासघात करून 13वा कलम ज्यांना आम्ही म्हणतो आमचं मृत्यूपत्र आहे ते 2021मध्ये सही करून पूर्ण कामगारांचं भवितव्य अंधारात घातलेलं आहे। तर सुहास सामंत हे ज्यांनी कोणी म्हणजे सर्व मी म्हणालो तसं की कामगारांचा विश्वासघात करणारा नेता हा सुहास सामंत आहे। बेस्ट वर्कर्सचे शशांकराव यांच्याकडून उपोषण सुरू आहे। अद्यापही महाव्यवस्थापक यांनी भेट दिलेली नाही आहे, तसंच भेटीसाठी बोलवलं नाही आहे, परंतु पत्र त्यांच्याकडून देण्यात आलेलं आहे। या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कधी होणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।